रिमझिम पावसात मस्त गरमागरम कुरकुरीत काही खावंसं वाटत असेल तेव्हा बनवा पालक भजी. बनवायला सोपी, चवीला अप्रतिम. चला रेसिपी पाहूया. पालक भजी बनवण्यासाठी इथे मी 15-16 पालकाची पानं स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली. आता पालक बारीक चिरून घेऊया आणि एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ. आता यामध्ये 2 उकडलेले बटाटे किसणीने किसून घ्यायचे. एक मोठा बारीक चिरलेला कांदा, 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, ठेचलेल्या 7-8 लसूण पाकळ्या, 1 चमचा कस्तुरी मेथी, अर्धा चमचा ओवा, त्याचसोबत भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी बेसन पीठ आणि चवीपुरतं मीठ घालून हे चांगलं मिक्स करून घेऊ. बेसन पीठ तुम्हाला कमी अधिक लागू शकतं. तर पहा, छान एकजीव करून घेतलं. आता भजी मस्त कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ ऍड करायचं. मिसळून घेऊ. पालक भजीचं मिश्रण तयार आहे. अशा पद्धतीने गोल गोल भजी तेलात सोडायच्या. लगेच भजी तळायला घेऊ. त्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि भजी तेलात सोडायची. अशी गोल गोल भजी तेलात सोडायची. खूप जास्त मोठी ठेवू नका. छोटी भजी आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते. भजी थोडी सेट झाली की मग हलवून घ्यायची. तर बघा, भज्यांनी छान आकार धरलाय. झाऱ्याने वर खाली करत एकसारख्या खरपूस सोनेरी रंगावर भजी तळून घ्यायची. फार वेळ लागत नाही. 3-4 मिनिटात भजी छान कुरकुरीत तळून झाली. मस्त सुरेख रंग आलाय. काढून घेऊया. अशाच पद्धतीने उरलेली ही भजी तळून घेऊ. तयार आहे मस्त गरमागरम कुरकुरीत पालक भजी. आवाजावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की भजी किती कुरकुरीत झाली आहे ते. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि खायला आहे टेस्टी कुरकुरीत पालक भजी. त्यासोबत गरमागरम फक्कड चहा. वाह, मस्तच. तुम्ही पण अशा पद्धतीने पालक भजी नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.